आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक क्रीडानगरी नाशिकमध्ये येत्या 2 आणि 3 मे 2026 रोजी चौथी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे। पंचवटीतील हिरावाडी येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक ट्रॅकवर ही स्पर्धा पार पडणार आहे। या स्पर्धेत 6 ते 18 वयोगट तसेच खुल्या गटातील मुलामुलींसाठी धावणे, लांब उडी, गोळाफेक अशा तब्बल 96 विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन व DSOच्या नियमांनुसार होणार आहे। राज्यभरातील 28 ते 36 जिल्ह्यांमधून सुमारे 1,500 ते 2,000 खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा असून आतापर्यंत 18 जिल्ह्यातील 900 खेळाडूंनी नोंदणी केली आहे। अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक टायमिंग प्रणाली, विजेत्यांना मेडल, ट्रॉफी, प्रमाणपत्रे तसेच उत्कृष्ट खेळाडू व प्रशिक्षकांचा सन्मान ही स्पर्धेची वैशिष्ट्ये आहेत। पत्रकार परिषदेत आयोजक राजेंद्र वानखेडे, सुनील फरांदे, नलिनी मधुकरकड, डॉक्टर मुस्तफा टोपीवाला, राजश्री वानखेडे, निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अविनाश टिळे, अमित जैन, मनोहर भावनाथ, अरुण दराडे, प्रशांत शिंपी, स्वप्नील कातकडे, माधुरी गडाख, दीपाली निकम, अक्षय गवळी, शैला घुले, देवीदास खोडे, आकाश बोराडे यांनी उपस्थित राहून माहिती दिली। तसेच या स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मनपा उपायुक्त देवयानी फरांदे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, उपसंचालक क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे, डबल महाराष्ट्र केशरी हर्षवर्धन सदगीर, अमित घुगे, NCF तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित राहणार आहेत। याबाबत माहिती नाशिक ॲथलेटिक्सचे संस्थापक मंगेश राऊत यांनी दिली। या स्पर्धेला फिट इंडिया मूव्हमेंट, नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सहकार्य लाभले आहे। महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरेल। नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा असे आवाहन आयोजकांनी केले। आपली जी आता 4th एडिशन होणार आहे त्याच्यात आम्ही 5 मार्च या दिवशी आम्ही मीटिंग घेतली। आमचं त्या मीटिंगमध्ये ठरलं की कोणाला प्रेसिडेंट बनायचं, कोणाला सेक्रेटरी बनायचं आणि त्यानुसार आम्ही पूर्ण जवळपास आमची 22 जणांची टीम आहे। तर त्यापैकी आम्ही त्यांचं कामकाज आहे, त्यांनी स्पोर्ट्समध्ये चांगलं योगदान आहे, त्यानुसार आम्ही एक मीटिंग घेऊन आता आमचे सुनीलपर्यंत सर नाही आले ते पण होते। तर याचं असं सर्व मिळून आम्ही अशी एक कमिटी बनवली। त्याच्यामध्ये सर राजेंद्र वानखेडे सर हे इव्हेंट ॲडवायझर डायरेक्टर म्हणून जे नियुक्त आहे, प्रेसिडेंट म्हणून नलिनी मॅडम आहे, सेक्रेटरी म्हणून डॉक्टर मुस्तफा टोपीवाला सर आहे, व्हाईस प्रेसिडेंट म्हणून अमित जैन सर आहे आणि ट्रेझरी म्हणून मनोहर भावनाथ सर आहे आणि आपले जॉईंट सेक्रेटरी म्हणून अरुण दराडे सर आहे। अशी आम्ही सर्वांची अशी जवळपास 22 जणांची कमिटी बनवलेली आहे। सर्व आमचा हा परिवार आहे आमचा नाशिक ॲथलेटिक्सचा। मला आशा आहे की ही स्पर्धा जास्तीत जास्त मोठी होईल आणि आम्ही आता आम्ही दरवर्षी नवीन काहीतरी करत आलेलो आहे। यावर्षी तर खूप मोठं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं काय होणार आहे की पुन्हा EDM मशीनसुद्धा आम्ही लावतो आहे। म्हणजे दरवेळी काही ठिकाणी फोटोबेनिस असतो, पण यावेळेस डायरेक्ट EDM मशीन म्हणजे शॉर्टपुट वगैरे जे काउंट होतं ते ॲटोमॅटिक आपण काउंट करणार आहे। म्हणजे जिथं ऑफिशियल पंच वगैरे लागतात ते पंचांची पण गरज आहे यावेळेस पण नाही। म्हणजे नाशिकमध्ये पहिल्यांदा असं काय होतं का ते EDM मशीन बरोबर फोटोबेनिस पण आपण प्रोव्हाइड करतो आहे। तर मी माझ्या सर्व मान्यवरांचं मी आभारी आहे आणि स्पेशली रवींद्र नाईक सर यांचा पण मी खूप आभारी आहे, त्यांनी उपस्थित राहिले। थँक्यू। पुढे आपली जी स्पर्धा आहे जी नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशन आयोजित आहे। आपल्या स्पर्धेचा पॉवर्ड बाय न्यू ग्रेस अकॅडमी आयोजित आमंत्रित 4th एडिशन राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा 2026 ही स्पर्धा आपली विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी पंचवटी या ठिकाणी होत आहे 2 आणि 3 मे रोजी। तर आपलं नाशिक आपली जी स्पर्धा आहे त्याचं स्पर्धेचं स्वरूप आहे, या स्पर्धेचं स्वरूप आहे या स्पर्धेमध्ये 6 ते 18 वयोगट, ज्युनियर गट आणि त्याच्यानंतर आपण खुलागट आपला असा उद्देश आहे ठेवला की खूप सारे मुलांचे कॉन्सेप्ट होते की सर आम्हाला वर्षातून एकदाच कॉम्पिटिशन होती, म्हणून आपण काही जे महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत ते आपण खुल्या गटामध्ये केले। दुसरे त्याच्यामध्ये आपलं स्प्रिंट अँड मिडल डिस्टन्स, लॉंग जम्प, गोळाफेक आणि इतर असे जे लॉंग जम्पचे जे काही असतात स्टँडिंग जम्प असतं, 5 मीटर जम्प असतं
असे आपण ते डिस्टन्सवाले पण लॉंग जम्पचे प्रकार ठेवलेले आहेत. आणि आपली जी स्पर्धा आहे जे इंडियन ॲथलेटिक्स आणि ॲथलेटिक असो प्रमाणे जे नियमावली आहेत त्याप्रमाणे आपण इव्हेंट आपण कंडक्ट केले. जे लहान गटासाठी जे गरजेचे इव्हेंट आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी जे गरजेचे इव्हेंट आहेत ते आपण इथं आपण जे इव्हेंट घेतलेले आहे.